मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि त्या आधारावरती मग नियोजनाला सुरुवात केली होती. आता नियोजनामध्ये पण बघा इंडिकेटिव्ह प्लॅनिंग असेल, आदेशात्मक असेल, आदेशात्मक नियोजन असेल. आदेश म्हणजे काय की सरकारच्या मार्फत जे सांगितलं जातं त्याच्या पद्धतीने नियोजन करणं. इंडिकेटिव्ह म्हणजे काय, काही दिशादर्शक नियोजन असतं त्या पद्धतीने नियोजन करणं. असे बरेच नियोजनाचे काय तर प्रकार येत आहेत. बट आपल्याला माहिती आहे टू द पॉईंट मुद्द्यांच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की ज्याच्यावरती प्रश्न आलेले होते. आता जर थोडं आपण नियोजन आयोगाच्या बाबतीमध्ये थोडं पाठीमागं गेलो, मी म्हणले की भारत स्वातंत्र्याच्या अगोदर गेलो तर काही मुद्दे जे आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आल्या होत्या. आता पहिली जी योजना होती ती विश्वेश्वरय्या योजना जी होती यांच्यामार्फत देण्यात आली होती. आता विश्वेश्वरय्या जे होते ते म्हैसूर या ठिकाणी बघा दिवाण म्हणून काम करत होते आणि त्यांच्यामार्फतच देशाच्या अर्थव्यवस्थेला जर पुढे घेऊन जायचं असेल तुम्हाला काय करावं लागेल तर नियोजन करावं लागेल असं सांगण्यात आलं होतं. आणि हे जे त्यांनी नियोजनाचा जो